नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. जीवन साधना या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. सामान्यतः लोक आपल्या घरात जेव्हा देवतांची पूजा करतात, रोज दिवा लावतात, उदबत्ती लावतात, धूप दीप दाखवतात. एवढं सगळं करूनही त्यांच्यावर तांत्रिक प्रयोग कसे काय होतात, कशा प्रकारे तांत्रिक त्यांच्यावर तांत्रिक क्रिया करतात, याबद्दल आज मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या माहितीला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणत असतो. पुन्हा एकदा दत्तगुरूंचे नामस्मरण करून आपण व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की सगळी पूजाविधी रोज केल्यानंतरही अशा साधकांवर तांत्रिक प्रयोग का होतात आणि जे लोक करणारे असतात ते कसे तांत्रिक क्रिया करतात आणि ते तांत्रिक क्रिया करण्यामध्ये कशा प्रकारे सफल होतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊ. आपल्या आजूबाजूला राहणारे लोक जे असतात, मग त्याच्यामध्ये आपले शेजारी असतील, आपले नातेवाईक असतील, ते आपल्याशी खूप गोड बोलतात, पण मनातून आपल्यावर जळणारे जे लोक असतात ते काय करतात की हे असे लोक तोंडावर तर गोड बोलतात, पण ते काळी विद्या किंवा भूतप्रेतांना प्रसन्न करतात. आणि एकदा का त्यांनी ती सिद्धी प्राप्त केली, ती वाईट शक्ती एकदा त्यांना सिद्ध झाली की मग अशा वेळेला ते त्यांची शक्ती वाढवण्यासाठी किंवा त्या शक्तीचा प्रयोग पाहण्यासाठी, तपासण्यासाठी ते ह्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतात. मग जसा जसा त्यांना रिझल्ट मिळत जातो तसं तसं ते त्रास वाढवतात. आपल्या शक्तीचा प्रयोग तपासून पाहणारी पण काही मंडळी असतात, आपल्यावर जळणारी आणि द्वेषाच्या भावनेतून प्रयोग करणारी लोकंसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या नात्यातली लोकं असतात. आणि ह्या ओळखीच्या लोकांमुळेच आपल्या आयुष्यात संकट येत असतात. जर समजा कोणाशी वाद झाला असेल किंवा कोणी अत्यंत चांगलं असेल, मग ते अति चांगलं असलेलं सुद्धा त्याला बघवत नाही आणि अशा ह्या विचारातूनच तांत्रिक क्रिया चांगल्या लोकांवर करण्यास सुरुवात होते. ही लोक जे तांत्रिक क्रिया करतात, ती क्रिया प्रामुख्याने त्यांच्यासमोर जी सुखी लोक असतात किंवा आनंदी लोक असतात त्यांना बघून त्यांचं सुख हिरावून घेण्याच्या भावनेनेच ही तांत्रिक क्रिया करत असतात. आणि मग अशामुळे जीवनात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यांना एक प्रकारचे दुःख आणि त्यांच्या आयुष्यात एक प्रकारचे दुःख वाट्याला येतं आणि मग ह्या जीवनातून, ह्या संकटातून बाहेर पडायचं कसं की आयुष्य संपवून टाकायचं, इतक्या प्रकारात सुद्धा ह्या क्रिया कधीकधी होऊन जातात. काही वेळेला क्रिया एवढ्या मोठ्या नसतात, पण त्यांचा तुमच्या डेली रुटीनमध्ये त्रास व्हावा, एखादी पीडा विनाकारण उत्पन्न व्हावी, अशा विचारातूनच तुम्हाला त्या क्रिया केल्या जातात. आता लक्षात घ्या, एखाद्याशी वैर असो किंवा एखाद्याशी वैर नसो, पण तुम्ही सुखी आहात, तुम्ही चांगले आहात, या भावनेतूनच ह्या क्रिया केल्या जातात. आणि ह्याचा प्रभाव आपल्यावर का पडतो? आपण देवपूजा केली तरी देखील आपल्यावर याचा प्रभाव का पडतो? ह्याची अनेक कारणं आहेत आणि जर ती कारणं मी इथे सांगत बसलो तर त्याला कित्येक तास जातील. या विज्ञानाच्या युगात देखील तांत्रिक क्रियांचा प्रकार पडतो. तुम्ही कितीही रोज दिवाबत्ती लावत असाल किंवा तुम्ही धूप दाखवत असाल किंवा तुम्ही देवपूजा करत असाल, एवढं सगळं करूनही तुमची पूजा ही प्रत्यक्षात त्या दैवतापर्यंत कधी पोचतच नाही. आणि म्हणून ह्या क्रिया जर तुमच्यासोबत झाल्या तर त्याचा आपल्याला त्रास होतो, कारण ते दैवत आणि तुमच्यामध्ये ते एक प्रकारचं कनेक्शन कधीही होत नसतं. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या देवताची पूजा करता किंवा तुम्ही कुलदेवताची पूजा करताय,
मग त्या दैवतेचा संबंध जर तुमच्या सोबत प्रस्थापित झाला तरच ते देव, ती दैवी शक्ती तुम्हाला पूर्णपणे सुरक्षा प्रदान करत असतात. आता ह्या संदर्भात वेगवेगळी माहिती देणारी अनेक व्हिडिओ तुम्हाला इथं यूट्यूबवर मिळून जातील, सोशल मीडियावर मिळून जाणार. पण जे खरं आहे ते मार्गदर्शन करण्याचं काम माझं आहे. त्यामुळे तुम्हाला कितपत ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे हे सर्वस्व मी तुमच्यावर सोडतो. आणि जर तुम्ही आणि तुमच्यामध्ये समजा कुळदेवताची जेव्हा पूजा केली जाते तेव्हा साधारणतः आपल्या कुळदेवतेची जर आपला एक संबंध तयार झाला, एक नातं तयार झालं, तर त्या परिस्थितीत कुळदैवत आपल्याला त्रास होत असल्यास त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी ती आपल्या मदतीला धावून येते. पण अशा प्रकारचं कुठलंही नातं त्या भक्तामध्ये आणि ज्या दैवतेची तो भक्त पूजा करतोय त्याच्यामध्ये तयार झालेलं नसल्यामुळे ती दैवत वेळोवेळी मदत करू शकत नाहीत. आता हे झालं आपण आणि आपल्या दैवताची असलेल्या नात्यांबद्दल. आता जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या इष्टदेवतेला मानत असाल किंवा दुसऱ्या कोणत्याही दैवतेची पूजा जर तुम्ही करत असाल किंवा जर तुम्ही भगवान शंकराची जरी पूजा करत असाल, तर मग ही दैवत देखील तुम्हाला का मदत करत नाहीत? तर एक उदाहरण तुम्हाला मी आता ह्यासाठी देतो. समजा एका शाळेचं आपण उदाहरण घेऊ, जिथे काही विद्यार्थी शाळेमध्ये जात आहेत. आता त्यातला एक विद्यार्थी आपण असा घेऊ जो फारच हुशार आहे, खूप सिन्सिअर आहे आणि तो विद्यार्थी प्रत्येक शिक्षकाला आदर्श मानतो, मुख्याध्यापकाला आदर्श मानतो. तो विचार करतो की शाळेत ॲडमिशन घेतल्यापासून मी व्यवस्थित वागतोय. तर मग त्याचा असा समज असतो की ॲडमिशन घेतल्यापासून ते त्या शाळेमध्ये शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी प्रत्येक इयत्तेत प्रामाणिकपणे राहिलो, मी चांगला अभ्यास केला, मी कोणाशीही भांडण केलं नाही, प्रत्येक स्पर्धेत मी भाग घेतलो. मग असं असून सुद्धा शाळेचे मुख्याध्यापक हे मला ओळखत असतील, तर आता गरजेचं हे आहे की तुम्ही म्हणजे तो विद्यार्थी त्याच्या नजरेतून, त्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या दृष्टीतून तो मुख्याध्यापकांना ओळखतोय. पण मुख्याध्यापक स्वतः पर्सनली त्याला किती ओळखत असतील, किती वैयक्तिकरित्या ओळखत असतील हे त्यांना माहीत. कारण एका मुख्याध्यापकासाठी शाळेतली सगळ्या वर्गातली मुलं ही सारखीच. मग त्यांच्या सगळीच मुलं इक्वली लक्षात राहतील असं नसतं. आणि समजा त्या शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर तो विद्यार्थी कधी बाहेर त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटला, तर तो हा विचार करेल की आता त्या मुख्याध्यापकांनी मला आठवलं पाहिजे किंवा त्यांनी मला ओळखलं पाहिजे की मी तुमच्याच शाळेचा ह्या वर्षाचा विद्यार्थी होतो. पण असं होत नाही. आता हे का होत नाही? कारण ज्या प्रकारचं नातं, ज्या प्रकारचं कनेक्शन तुमच्या आणि तुमच्या मुख्याध्यापकांमध्ये होणं गरजेचं होतं, ते आजपर्यंत कधी झालेलंच नव्हतं. आणि म्हणून बाहेर त्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक भेटल्यानंतर सुद्धा ते त्या विद्यार्थ्याला ओळखू शकले नाहीत. हे उदाहरण देण्याचं कारण इतकंच की तुम्ही जेव्हा एखाद्या दैवतेचे आवाहन करता किंवा एकाच देवाची, एकाच देवीची जेव्हा तुम्ही पूजा करता, त्यावेळेला तुम्ही त्या दैवताशी अशा प्रकारे तुम्ही संबंध तयार करा, तुमचं कनेक्शन तयार करा की तुम्ही जेव्हा कधी संकटातून किंवा मनापासून त्यांना हाक माराल तेव्हा त्यांनी तात्काळ तुमच्यासाठी धावून आलं पाहिजे. आणि ते कधी होतं? जेव्हा तुम्ही त्या दैवतेची मनापासून पूजा करता, मंत्र जप करता. आणि मंत्र जप हे असं एक साधन आहे की त्या मंत्राचं आवरण, त्या मंत्राच्या शक्तीचं कवच एकदा का तुमच्या मुखाद्वारे बनलं, तुमच्या शरीराच्या आवरणाच्या बाहेर जर ते तयार झालं, तर ती दैवी शक्ती सदैव तुमच्या मदतीला धावून येते. ही एक गोष्ट आज ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायची होती. आता
करणी करणारा माणूस किंवा तांत्रिक प्रकार करणारा अघोरी जेव्हा एखादा मंत्र मारतो किंवा एखादी विद्या करतो किंवा काही वस्तू एखाद्या व्यक्तीचं वाईट करण्यासाठी पुरतो, तेव्हा त्या व्यक्तीचा त्याच्या कुळदेवतेशी, त्याच्या ग्रामदेवतेशी काहीही संबंध नसल्याने, किंबहुना तो रोज पूजा जरी करत असला किंवा त्याने सगळं काही जरी सेवा केलेली असली, तरी सुद्धा ती पूजा त्या दैवतेपर्यंत पोहोचत नसल्यामुळे मग अशा वेळेला ह्या पुरलेल्या वस्तूंचा किंवा तांत्रिक प्रकारांचा त्या साधकाला फटका बसतो. तांत्रिक प्रकारातून वाचण्यासाठी बरेचसे मार्ग आहेत, पण त्यातला सोपा मार्ग एकच आहे बाळांनो, की तुम्ही आजपासूनच जपाला सुरुवात करावी. बरेच सुरक्षिततेचे प्रकार किंवा आंघोळ करत असताना आपण सुरक्षा कवच कसं घ्यायचं हे देखील यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सविस्तरपणे स्पष्ट केलेलं आहे. पण फारच कमी लोक आता माझ्या चॅनलचे व्हिडिओ पाहतात. तर जे साधक व्हिडिओ पाहत आहात किंवा जेवढे साधक पाहताय तेवढ्यांनी तरी कमीत कमी त्या सगळ्या सुरक्षिततेचे उपाय तुम्ही करून बघा आणि मग तुम्हाला किती फरक पडतोय ते मला कमेंटमधून तुम्ही सांगा. प्रयोग केल्यानंतर जरी आपल्याकडे मंत्रशक्तीचं साधन नसेल किंवा शस्त्र नसेल, तरी देखील तुम्ही बऱ्याच प्रयोगांमधून किंवा काही छोट्या छोट्या साधनांच्या मार्गातून, पूजेच्या माध्यमातून त्या सगळ्यांपासून सुरक्षा कवच तयार करू शकता, तुमच्या कुटुंबाचं रक्षण करू शकता. आणि त्या संदर्भातील बरेचसे उपाय मी आपल्या व्हिडिओवर ह्यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि इथूनही पुढे मी तुम्हाला तसे अनेक उपाय सांगणार आहे. पण तत्पूर्वी आंघोळीच्या वेळेला मंत्र कसा तयार करायचा, सुरक्षा चक्र कसं काढायचं याबद्दल जो व्हिडिओ तुम्हाला मी दिला होता त्याची लिंक मी आय बटनमध्ये देतो. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सुद्धा तो व्हिडिओ मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. त्या व्हिडिओला एकदा पहा. मी आशा करतो की आजच्या व्हिडिओमध्ये जे मार्गदर्शन मी तुम्हाला केलं ते तुम्हाला समजलं असेल. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विचारायचे असेल तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. आता आज्ञा द्या. इति श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.